11 फेब्रुवारीपासून पोलीस भरतीचं ग्राउंड सुरू होत आहेत आणि फक्त एकच कागदपत्र कमी पडलं तर तुम्हाला थेट ग्राउंडच्या गेटवरूनच परत पाठवलं जाऊ शकतं. दरवर्षी शेकडो उमेदवार फक्त डॉक्युमेंटच्या चुकांमुळे मैदानी चाचणी देऊ शकत नाही. म्हणून हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ग्राउंड पूर्वी लागणारे सर्व महत्त्वाचे कागदपत्र, त्यानंतर ग्राउंडच्या दिवशी नेमकी कोणती डॉक्युमेंट चेकिंग केली जातात आणि कोणती कागदपत्र नसतील तर थेट रिजेक्शन केलं जातं. म्हणून हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे ऑनलाईन भरलेला ऍप्लिकेशन फॉर्म आणि मैदानी चाचणीसाठी लागणारं ऍडमिट कार्ड. हे दोघी डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल ठेवायचे आहेत आणि दोन झेरॉक्स कॉपीज तुम्हाला सोबत ठेवायच्या आहेत. जर तुम्ही अजूनपर्यंत तुमचं ऍडमिट कार्ड काढलं नसेल आणि तुम्हाला ते काढता येत नसेल तर यावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये ऍडमिट कार्ड असं टाईप करा. मी यावरती नक्की व्हिडिओ बनवेल. त्यानंतर आपण दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट बघूया. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड. यामध्ये एकतरी डॉक्युमेंट गेटमध्ये जाण्यापूर्वी लागते. शक्यतोवर आधार कार्ड जवळ ठेवा आणि त्यांच्या दोन झेरॉक्स कॉपी काढून ठेवा. आणि मित्रांनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण बघूया तिसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट, 10वी 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि गुणपत्रक म्हणजेच बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट. आणि जर तुम्ही पदवीधर असाल, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. जर तुम्ही ग्रॅज्युएशन नुसार फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ते ओरिजिनल लागेल आणि सगळ्यांचे तुम्हाला दोन झेरॉक्स कॉपी काढून ठेवायचे आहेत आणि तुमच्याकडे जवळ ठेवायचे आहेत. ज्यांनी ग्रॅज्युएशनने फॉर्म भरला असेल त्यांना ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट हे लागेलच, म्हणून तुम्ही ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट घेऊनच ठेवा. तर यापुढचं चौथं डॉक्युमेंट आहे डोमोसाईल म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा आणि अधिवास प्रमाणपत्र. अतिशय महत्त्वाचं कागदपत्र आहे, कारण आपल्याला माहिती आहे डोमोसाईल आणि नॉन क्रिमिनल मुळे भरपूर विद्यार्थी ग्राउंडच्या पूर्वीच त्यांना बाद केलेला आहे. म्हणून हे डॉक्युमेंट ओरिजिनल आणि दोन झेरॉक्स कॉपी तुमच्या सोबत ठेवा, कारण की हे डॉक्युमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला 100% लागेल, म्हणून सोबत ठेवा. तसेच कास्ट सर्टिफिकेट, SC, NT, OBC, EWC प्रत्येक वर्गातील उमेदवारांसाठी ज्यांनी कास्ट मधून फॉर्म भरलेला आहे त्यांना त्या कास्टचा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी हे कागदपत्र 100% लागेल. जीही तुमची कास्ट असेल त्या कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन ठेवायचं आहे आणि प्रत्येकी दोन झेरॉक्स काढून ठेवायचे आहेत. 6 नंबरचा आहे OBC, NT, SBC, EWC या उमेदवारांसाठी चालू आर्थिक वर्षातील नॉन क्रिमिनल अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आणि आपण आधी सांगितलेलं आहे डोमोसाईल आणि नॉन क्रिमिनल म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. यावरती तुम्हाला डेट वगैरे चेक करून घ्यायचं आहे की ते चालू आर्थिक वर्षाचं आहे का नाही. हे सगळं चेक करून तुम्हाला त्याच्या देखील दोन झेरॉक्स कॉपी सोबत ठेवायचे आहेत. 7वं डॉक्युमेंट आहे लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडण्याचा दाखला. जर तुमच्याकडे शाळा सोडण्याचा दाखला नसेल तर याला पर्याय म्हणून तुम्ही बोनाफाईट वापरू शकता आणि जन्म प्रमाणपत्र देखील वापरू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांना कमेंट येतात की हे चालेल का? 100% तुम्हाला हे चालेल, म्हणून त्यांच्या देखील तुम्हाला दोन झेरॉक्स कॉपी सोबत ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर इतर डॉक्युमेंट बघूया. पासपोर्ट फोटो. जो पासपोर्ट फोटो तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरायच्या वेळेस दिला होता तो पासपोर्ट फोटोचे तुम्हाला 2-3 फोटो घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथं NCC प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथं ते देखील तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल खेळाडू प्रमाणपत्र. जर तुम्ही खेळाडू वगैरे असाल, तुमच्याकडे प्रमाणपत्र देखील असेल तर तुम्ही ते देखील घेऊ शकता. त्यानंतर वाहन चालक परवाना. यामध्ये तुमच्याकडे लायसन असेल, म्हणजेच ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरला होता तिथं लिहिलं होतं तुमच्याकडे वाहन चालक म्हणजेच परवाना आहे का. यावर तुम्ही जर नो किंवा यस केलं असेल, जर तुम्ही यस केलं असेल तर तुम्हाला वाहन चालक परवाना म्हणजेच तुमचं लायसन हे तुम्हाला सोबत घ्यायचं आहे, कारण की ड्रायव्हिंग लायसन हे तुम्हाला कंपल्सरी लागतंय, म्हणून तुम्ही ते सोबत ठेवा. त्यानंतर भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त जर प्रमाणपत्र यातून जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला ते लागू होत असेल तर तुम्ही त्याचं ओरिजिनल तुम्हाला ते घ्यायचं आहे आणि त्याच्या दोन झेरॉक्स कॉपी काढून ठेवायच्या आहेत. त्यानंतर होमगार्ड किंवा माजी सैनिक प्रमाणपत्र यामधून जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर याचा देखील तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट आणि दोन झेरॉक्स कॉपी ठेवायच्या आहेत. आता मित्रांनो, आपण मगाशी बोललो होतो की कोणती कागदपत्र नसतील तर पर्यायी कागदपत्र लागतात. शाळा सोडण्याचा दाखला, जन्माचा दाखला किंवा बोनाफाईट या तिन्ही मधील एक जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तरी देखील चालून जाते. कारण असं होतं, नवीन विद्यार्थी जे 12वी पास आउट झालेले असतात त्यांना शाळा सोडण्याचा दाखला अजून त्यांच्या कॉलेजमध्येच असतो, तर त्यासाठी बोनाफाईड सुद्धा घेणं त्यांना पॉसिबल असतं, पण त्यांना पर्यायी डॉक्युमेंट म्हणजेच जन्माचा दाखला देखील चालून जातो. म्हणून तिन्ही मधील एक जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे ओरिजिनल असेल त्याचा तुम्हाला झेरॉक्स कॉपी सोबत ठेवायची आहे आणि ते डॉक्युमेंट देखील सोबत ठेवायचं आहे. तर मित्रांनो, हे होते ते सगळे डॉक्युमेंट जे तुम्हाला तिथं घेऊन जायचे आहेत. याचा
तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, कारण की नंतर तुम्हाला त्या गोष्टीची आठवण पडून जाईल, म्हणून तुम्ही इथं स्क्रीनशॉट घेऊन घ्या. त्यानंतर आपण बघणार आहोत आता मैदानी चाचणीच्या दिवशी डॉक्युमेंट कशी चेक केली जातात. सुरुवातीला तुम्ही ग्राउंडवर एंट्री होण्यापूर्वी तुमचं आधार कार्ड बघितलं जातं. एकदा तुम्ही ग्राउंड मध्ये गेला की 20 ते 30 जणांचा ग्रुप केला जातो. प्रत्येक ग्रुपमध्ये एक संबंधित अधिकारी नेमला जातो, म्हणजेच कोण पोलीस अंमलदार वगैरे असतो तो अधिकारी तुम्हाला डॉक्युमेंट चेकिंगची टीम कडे घेऊन जातो. तिथे टेबल खुर्चीवर डॉक्युमेंट चेकिंग साठी एक वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम असते. ते तुम्हाला सांगतात ओरिजिनल डॉक्युमेंट एका हातात आणि झेरॉक्स कॉपी दुसऱ्या हातात काढून ठेवायला सांगतात. डॉक्युमेंट स्कॅन करून तुम्हाला ते ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला माघारी देतात आणि झेरॉक्स कॉपी त्यांच्या जवळ ठेवतात. आता आपण बघूया ग्राउंडवर डॉक्युमेंटची कशी काळजी घेतली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एखादी वॉटरप्रूफ फाईल घ्या. त्या फाईलमध्ये सगळे कागदपत्र व्यवस्थित ओरिजिनल डॉक्युमेंट एका साईडला ठेवा आणि झेरॉक्स कॉपी एका साईडला ठेवा. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अरेंज करून पहिलेच ठेवून द्या, म्हणजे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार नाही. अनेक डॉक्युमेंट विद्यार्थ्यांचे ग्राउंडवरच हरवतात, म्हणून घाई गडबड करू नका आणि व्यवस्थित तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते फाईलमध्ये ठेवून बॅगेत ठेवा. तर मित्रांनो, हा होता पोलीस भरतीला लागणाऱ्या डॉक्युमेंटचा व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या ग्राउंडला जाणाऱ्या मित्राला नक्की शेअर करा, कारण एकाची तयारी म्हणजे सगळ्यांची तयारी. ग्राउंड किंवा डॉक्युमेंट संदर्भात तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांची नक्की उत्तर देईल. जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.